नमस्कार. जय श्रीराम. तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवरती, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला आपल्या सणांची माहिती देतो. आज आपण जो सण निवडलाय तो म्हणजे आजचा सण मकर संक्रांत. तर तुम्हाला मला सांगायला आवडेल की आपण मकर संक्रांत का साजरी करतो. तर मकर संक्रांत हा सूर्याच्या उत्तरायणाचा पहिला दिवस आहे. या दिवशी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो. उत्तरायणाची सुरुवात म्हणजे काय, तर या दिवशी दिवस मोठा, या दिवसापासून दिवस मोठा आणि रात्र छोटी येते, लहान होते. याला शुभ काळ मानले जाते. ऋतू परिवर्तन, हिवाळा कमी होऊन आजपासून उन्हाळ्याची सुरुवात होते. निसर्गातील बदलाचे स्वागत करण्यासाठी हा सण साजरा केला जातो. शेती संदर्भात ह्याचं एक विशेष महत्व आहे. ते म्हणजे ह्या काळामध्ये साधारणतः पिकं आपला शेतकरी घरी घेऊन येतो आणि त्याचा आनंद, तो उत्साह तो साजरा करतो. म्हणून मकर संक्रांत शेती संदर्भात तो उत्साह साजरा करतो. धार्मिक महत्व असं आहे की या दिवशी दान धर्म, स्नान, पूजन केल्याने फार पुण्य मिळते. ह्याच्यानंतर मकर संक्रांतीत आपण काळे कपडे का घालतो, हा एक प्रश्न मला बऱ्याच जणांनी विचारला होता. तर त्याच्यामध्ये शास्त्रयुक्त असं काही त्याचं कारण नाहीये. मकर संक्रांती ही हिवाळ्यात येते आणि काळा रंग उष्णता जास्त शोषून धरतो, त्यामुळे शरीर उबदार राहते. आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर असं आहे की थंडीत संरक्षण होते, त्यामुळे परंपरेने काळे कपडे घालण्याची प्रथा आहे. परंपरा व लोकसंस्कृती विषय, महाराष्ट्रात काळ्या कपड्यांवर नक्षीकाम केल्याचे कपडे घालण्याची एक खास परंपरा आहे. थोडक्यात सांगायचं तर मकर संक्रांत हा उत्तरायण, निसर्ग बदल, शेती आणि सकारात्मकतेचा सण आहे. तर काळे कपडे थंडीपासून संरक्षण व पारंपरिकचे प्रतीक आहे. आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला तुम्ही नक्की सांगा. धन्यवाद. जय श्रीराम.